तुम्ही खोटे नाही, मी खोटा नाही, माईक खोटा नाही, पोथी खोटी नाही, काहीच खोटं नाही. यातलं खोटं काहीच नाही आहे, पण हे सगळं संपणार आहे. आणि म्हणून मग खरं सुख म्हणजे जगण्यासाठी जे मिळवायचं आहे ते मिळवलं पाहिजे, सचोटीने मिळालं पाहिजे, इमानदारीने मिळवलं पाहिजे, कष्टाने मिळवलं पाहिजे. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की यासाठी माझा जन्म नाही आहे, हे मला मिळवायचं आहे, हे मी मिळवणार आहे. कारण का माझं एक व्यावहारिक कर्तव्य आहे, प्रपंच चालवायचा आहे, त्यासाठी मला हे सगळं साधन लागणार आहे, ते मी मिळवेन, सन्मार्गाने मिळवेन. जोडोनी धन उत्तम व्यवहार आहे. पण हे मी मिळवायसाठी जन्माला आलो नाही. एक तर मनुष्यत्व दुर्लभ आहे, त्यात ही ज्ञानाची जाणीव होणं दुर्लभ आहे, आणि असं ज्ञान मिळवून देणारे महापुरुष भेटणं दुर्लभ आहे. मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया, हे सगळं दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. त्यातही पुन्हा मनुष्य जन्म भारतामध्ये होणं हे आणखीन दुर्लभ आहे. त्यातही आर्य वंशात सनातन धर्मात जन्म होणं हे आणखीन दुर्मिळ आहे. हे सगळं आपल्याला मिळालं आहे, पण माझं हे सगळं कशासाठी आहे हे मला अजून समजलेलं नाही आहे. हे कशासाठी आहे तर मला अविनाशी आणि शाश्वत असं सुख मिळवायचं आहे, की जे कधीही संपणार नाही. अविनाशी म्हणजे नष्ट नाही होणार कधी, शाश्वत, स्थायी, परमनंट असं मला जर मिळवायचं असेल तर ते नेमकं काय आहे तर ते स्वतःला ओळखणं आहे, दुसरं काही नाही आहे. आपण आयुष्यभर जगाला ओळखायचा प्रयत्न करतो, जगाचं सगळं ज्ञान मिळवायचा प्रयत्न करतो, पण स्वतःला ओळखतच नाही. आज एक गृहपाठ देऊन ठेवतो, उद्या लिहून आणायचं नाही, दाखवायच्या नाही वह्या, कोऱ्या असणार आहेत मला खात्री आहे, मग कशाला दाखवा. पण आज घरी गेल्यानंतर झोपताना एकदा ओम नमो भगवते वासुदेवाय असं मनापासून म्हणायचं, आणि मी मला ओळखलंय का असा स्वतःच्या अंतरात्म्याला प्रश्न विचारायचा. मला माहिती आहे झोप नाही येणार तुम्हाला, त्याचं कारण नाही ओळखलं. मी कोण आहे हे जर आपण ओळखलं तर मी कशासाठी आहे हे मला लगेच कळायला लागतं, आणि मी कशासाठी आहे हे कळायला लागलं की ते तसं मिळवण्यासाठीच माझी धडपड असते, पण मी तसं करत नाही आहे. स्वतःला ओळखणं. श्रीमद भागवत कथा स्वतःला ओळखण्याचा गुरुमंत्र देते. बघा हे सूत्र काही जण लिहून घेत आहेत, मला छान वाटतंय, तर घ्या, अवश्य घ्या ते लिहून. समजा माझ्याकडून बोलताना घाई होत असेल तर खूण करा, मी गती कमी करतो. स्वतःला ओळखणं हीच खरी साधना आहे, हाच खरा परमार्थ आहे, हेच खरं अध्यात्म आहे. कारण का वैदिक वाङ्मयाचा प्रारंभच कोहमनी होतो ना, मी कोण आहे, आणि उत्तर सोहमनी मिळतं. पण हे आपल्याला अक्षर कळाली, शब्द कळाला, अनुभव नाही. तुकोबाराय फार परखड म्हणतात, व्यर्थ बरोबरी केले पाठांतर, जोवरी अंतर शुद्ध नाही. खूप पाठांतर केलं, कळलं, सोहम कळलं, कोहम कळलं, सगळ्या वेद अनंत बोलला तेही कळलं. काय आत काय मिळालं, आत काही बदल नाही. तर चारी वेद मुखोद्गत असूनही काय उपयोग आहे, मुखोद्गत होणं कठीण आहे. एक एक वेदही नीट कळणं कठीण आहे, संथा घेऊन ते शिकणंही कठीण आहे. ते अतिशय वंदनीय कार्य आहे, पण वेद पाठ होणं आणि वेदांनी आपल्या जीवनात पाठपुरावा करणं यात फरक आहे. आणि म्हणून जे शाश्वत आहे, स्वतःला ओळखायचं आहे, ते स्वतःचं रूप काय आहे तर श्रीमद भागवत कथा आपल्याला सांगते की तू ईश्वराचा अंश आहेस. किती जण विश्वासाने स्वतःला, जगाला काही नाही. भागवताची हीच गंमत आहे, हे जगासमोर बोललं जातं, पण हे जगासाठी नाही, बोलणाऱ्यासाठीच असतात.
मी ईश्वराचा अंश आहे असं आपल्याला कधी मनोमन वाटलं का? वाटलं असतं तर जशा अवस्थेत आपण जगतोय ना तसं जगलं नसतं. मी ईश्वराचा अंश आहे हे कळालेल्या माणसाचं जगणं आमूलचूल बदलून जातं. त्याच्या जीवनात इतकं शुभंकर परिवर्तन येतं की तो जिथे जातो तिथे अनवरत आनंदे वर्षती, तो आनंदाचाच वर्षाव करतो. शब्द कळेला, हे वाक्यही पाठ करू आपण की मी ईश्वराचा अंश आहे, पण मला स्वतःला माझ्यातलं ईश्वरत्व अनुभवाला येणं ही फार विलक्षण गोष्ट आहे. मी ईश्वराचा अंश आहे हे नुसतं कळणं नाही, तर भागवत म्हणतं याचा अनुभव घेणं. किती गोड आहे बघ, याचा अनुभव गेला. मी ईश्वर आहे याचा मला अनुभव. परिपूर्ण ईश्वर ठीक आहे, पण ईश्वराचा अंश आहे एवढं जरी कळलं तरी पुष्कळ आहे. पण आपण काय म्हणतो, मी म्हणजे देह आहे. मी कोण आहे? देह आहे. कशाचं आकर्षण? देहाचं. आगमन झालं कथाकाराचं तर तो फोटोग्राफर काय सांगतो, 2 मिनिट जरा इकडे बघा. देह. आणि बघता भागवतवाले तिकडे बघतात, कारण का त्यांना माहिती आहे या देहाचंच आहे ना, शेवटी आठवण राहणार आहे देहाच्या, कर्तृत्व काहीच नाही. मग मी देह आहे असं मी मानतो. मग मी म्हणजे सत्ता संपत्ती आहे असं मानतो. मी म्हणजे मुलंबाळ आहे असं मानतो. मी म्हणजे पती आणि पत्नी आहे असं मानतो. मी हळूहळू विस्तारत जातो कुठपर्यंत? माझ्या कुटुंबापर्यंत, माझ्या गल्ली मोहल्ल्यापर्यंत, माझ्या आप्त स्वकीयांपर्यंत. गल्ली मोहल्ल्यापर्यंत सुद्धा क्वचितच जातो आपण, नातेवाईकांपर्यंत जातो. पण हे सगळं जे आहे त्याच्यामध्ये एक लपलेला धोका आहे. हे सगळं माझं आहे, मी आहे असं म्हणता म्हणता हे निसटून जाण्याची भीती वाटते आपल्याला. हे शरीर कधी जाईल माहीत नाही. मुलं बाळं कधी घराबाहेर काढतील किंवा घराबाहेर पडतील माहीत नाही. पती पत्नीला सोडून कधी जाईल म्हणजे देवाज्ञा झाल्यावर, किंवा पत्नी पतीला सोडून कधी जाईल. आता देवाज्ञाची गरजच नाही आहे, कोणी कोणालाही कधीही सोडून जाऊ शकतं. तरी पण निसटणं, संपत्ती आत्ता आहे उद्या नाही, हे निसटण्याचं जे भय आहे त्याला शास्त्र असं म्हणतं संपून जाण्याचं भय. आता संपून जाणं म्हणजे तरी काय असतं? म्हणजे आपल्या सगळ्यांना सगळ्या विषयामध्ये एका शाश्वत गोष्टीमुळं भय वाटतं, हे मोठं दुःखाचं आहे. शाश्वत काय आहे? तर हे जे सगळं इथं पसारा जमवला आहे आपण, अडगळ जमवली आहे, जे काही आवश्यक आहे म्हणून जमवलं आहे, त्याला नाव काही द्या, तर ते सगळं संपणार आहे म्हणजे मरण पावणार आहे असं आपल्याला वाटतं. आपल्याला जगताना आनंद नाही आहे, मरण्याची भीती आहे. कधी मरेन माहीत नाही, कधी मरेन नाही, जीवाचा भरवसा. मग सत्ता संपत्ती, मुलं बाळं, आप्त स्वकीय नाते सगळं सगळं संपणार आहे म्हणजे मृत्यू पावणार आहे. पण जेव्हा मी जन्माला आलो त्यावेळेला जर माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची आणि निश्चित गोष्ट कोणती होती? मृत्यू होतं. मग जर मृत्यू माझ्या जीवनात अटळ आहे तर जे अटळ आहे त्याचं भय कशासाठी? कारण मृत्यूचा आपल्या डोक्यामध्ये जो एक ठसा आहे ना की मरणं म्हणजे संपणं. वेद असं सांगतात की मरणं म्हणजे संपणं नाही. मरण्याने मृत्यूनी खरंच काही नष्ट होत नाही, त्याचं फक्त रूपांतर होतं. आता फिजिक्स सांगत नाही मी, पण काही नष्ट होत नाही. ज्याला आपण मॅटर म्हणतो तेही वस्तुतः मॅटरच नाही, त्यामुळं ते विघटित झालं की आपल्याला वाटतं संपलं, पण नाही. E=mc². एवढं फिजिक्स पुरे. आता तुम्ही म्हणाल की एका ह्याच्यात किती देतात, पण एकावर एक फ्री दिलेलं आपल्याला आवडत आहे की नाही, त्यामुळं मी देतोय. काही नष्ट होत नाही. उपजे ते नाशे, नासे ते पुनरपी दिसे. ज्ञानेश्वर माऊली काय बोलते? उपजे ते नाशे, जे निर्माण झालेलं आहे ते नष्ट होणार आहे. पण नष्ट होणार आहे म्हणजे काय? कळी होती,
कळी नाहीशी झाली म्हणजे फूल झाली. फूल नाहीसं झालं म्हणजे काय झालं? निर्माल्य झालं. निर्माल्य नाहीसं झालं म्हणजे काय झालं? माती झालं. मातीतूनच पुन्हा फूल निर्माण झालं. दुसरं असेल, तिसरं असेल, वेगळं असेल, पण उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की मग जे निर्माण होणार आहे ते नाहीसं होणार आहे म्हणजे तरी काय. म्हणून मरणाचं भय वाटलं नाही पाहिजे. मरणाचा महोत्सव करण्याची कला भागवत आपल्याला शिकवतं. सेलिब्रेट केलं पाहिजे. आपण वाढदिवस करतो की नाही? सहस्रचंद्र दर्शन वगैरे म्हणजे आपले घरातले ते घडवतात, कारण का सांगतात इतकी वर्ष झाले अजूनही कंटाळा नाही का, आता थोडा आराम करा. सहस्रचंद्र पाहिलेत आणि दिवसा आम्हाला चंद्र तारे नका दाखवू, आता जरा देवाचं नाव घ्या. काही मरत नाही. मरणाचा महोत्सव करता आला पाहिजे. ते रडणं भागणं काय सुतक, तुमच्या श्रद्धांना धक्का देत नाही मी. ते जे शास्त्रांनी सांगितलंय ते करावं, पण त्याचा अर्थही दाढ्या वाढवणं, डोकं न विंचरणं, सारखा मलिन चेहरा करून बसणं म्हणजे सुतक नाही. सुतक म्हणजे परमेश्वराचं त्या निमित्तानं सतत चिंतन करणं आणि दिवंगताला दिव्य गती प्राप्त होण्याची प्रार्थना करणं. हे सूत कर्तव्य आहे म्हणून त्याला सुतक म्हणावं आपण. आपल्याला दुसरा दिवस कशाला हो? त्या दिवशी संध्याकाळी भूक लागते की नाही? दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तर लागतेच लागते. नेमका आपण सकाळी पोहे खायला आणि कोणीतरी सांत्वनाला येतं तेव्हा पोहे टिपाय खाली ढकलायचे का टेबलाखाली ढकलायचे, गडबड होऊन जाते आपली. त्याच्यापेक्षा त्यालाही म्हणावं बैस मी खातोय तू खा, कारण का जाणारा गेला, आता मला जगायचं आहे तर मला खाल्लं पाहिजे. चोरून लपो पंचपक्वान्न करू नका. छान राहा, छान खा. पण आम्हाला असं वाटतं की मृत्यू म्हणजे संपला, आता काही नाही. ते दिसे ते नव्या रूपामध्ये येतं. आणि मग जातस्य हे ध्रुव मृत्यू. गीता काय सांगते आपल्याला? जो जन्माला आला त्याला मृत्यू येणारच आहे. आणि मग असा जर मृत्यू येणार असेल तर ते निसटणं, ते संपणं, ते नाहीच होणं, याचं दुःख वाटायचं कारण काय? भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की जन्माला आहे तो मरणार आहे, मेलेला परत जन्माला येणार आहे, त्यामुळं तू ह्याच्याविषयीचा शोक करू नको. नत्वम शोचतुम अर्हसि. तू याचा शोक करू नको. मग टाळ्या वाजवा, आनंद करा असंही नाही आहे. एक वस्तू हरवली तर आपल्याला दुःख वाटतं, मग ज्याच्याबरोबर आपल्या आयुष्याचा दीर्घकाळ गेलाय, काही काळ गेलाय, तो एकदम नाहीच झाल्यावर थोडा गॅप जाणवणारच आपल्याला. पण तो गॅप भरून काढण्यासाठीच चिंतन करण्याची आवश्यकता आहे. रडत बसणं, शोक मनवणं, कायम दुःखात राहणं, काही जणांना असं आठवून रडू येतं आणि काही जण ठरवून पण रडतात. म्हणजे नणंद आल्यावर किती रडायचं, भाऊ आल्यावर किती रडायचं, दीर आल्यावर किती रडायचं, काका आल्यावर किती रडायचं. आणि कोणी रडलं नाही तर भेटायला येणारे अगदी जवळ घेऊन चांगले होते तुझे वडील, चांगले होते तुझे वडील असं म्हणून गुदगुल्या करून हसवतात ना, तसं गुदमरून रडवतात ते आपल्याला. माझे वडील चांगले होते, मला माहीत आहे ते चांगले होते म्हणून तर माझ्यासारखं नररत्न जन्माला घातलं त्यांनी. मला तुम्ही काय सांगताय माझे वडील चांगले होते? 2 महिन्यापूर्वी 2000 रुपये त्यांनी तुम्हाला मागितले, तुम्ही दिले नाही. माझे वडील चांगले होते. अरे पागलों की दुनिया आहे. जगासाठी ना रडावं, जगासाठी ना हसावं, जगासाठी ना रुसावं, जगासाठी ना चिडावं. जे काही करायचं आहे द्वारकाधीशासाठी करा, भगवंतासाठी करा. भांडायचं आहे ना त्याच्याशी भांडावं, रुसायचं आहे ना तर त्याच्यासमोर रुसावं. त्याला फार आवडतं. त्याच्या जिव्हाळ्याचं कोणी रुसलं ना तर तो इतकं लाडीगोडी लावायला येतो की विचारता सोय नाही. दशम स्कंद जेव्हा सुरू होईल
तेव्हा सांगेनच मी. पहिले 2-3 दिवस तुम्हाला तत्वज्ञान ऐकायचं आहे, मग जरा मजा आहे. तोपर्यंत त्याची पावसाची हौस संपली तर मग बाहेर अजून मजेने आपल्याला ऐक. पण माझं दुःख हे क्षणभंगूर आहे, कारण का माझं सुखसुद्धा क्षणभंगूर आहे. स्थायी काय आहे? आनंद अवस्था आहे. सुखाचा विरोधी शब्द आहे दुःख, दुःखाचा विरोधी शब्द आहे सुख. आनंदाचा विरोधी शब्द काय? नाही आहे. आनंदाला विरोधी शब्दच नाही आहे, कारण का आनंद ही अवस्था आहे, सुख आणि दुःख ही अनुभूती आहे. सुखकर आसनावर बसल्यावर जे मला जाणवतं, म्हणजे माझ्या इंद्रियांना जाणवतं अनुकूल संवेदना, त्याला सुख म्हणायचं. आणि अनवाणी काट्याकुट्यातून चालताना माझ्या इंद्रियांना जी प्रतिकूल संवेदना जाणवते त्याला दुःख म्हणायचं. त्यामुळं ते बदलतं. पण कोणत्याही अवस्थेमध्ये माझ्या आतला आनंद काही बदलला नाही पाहिजे, कारण का ती अवस्था आहे. आणि मग श्रीमद भागवत कथा आपल्याला या भासमान सुखदुःखातून बाहेर काढते. ना सुख खरं आहे इथलं, ना दुःख खरं आहे. हा निराशवाद, पळपुटेवाद, पलायनवाद नाही आहे, एस्केपिझम नाही आहे. हे फार धैर्याने आयुष्याला सामोरं जायला शिकवतं. हा पळपुटेपणा नाही आहे. वैदिक तत्वज्ञानामध्ये पलायन हा शब्दच नाही. पण प्रेमापोटी पलायन घडतं की नाही? घडतं. आणि ते किती प्रेमाचं असतं, तर जो रणांगण सोडून पळून गेला ना त्याला आम्ही रणछोड दास म्हणतो, आणि तोही आम्हाला आवडतो. पण ते पळणं वेगळं आहे. ते पळणं मथुरेच्या हितासाठी आहे. आणि पलायनवाद जो आला नवीन जगातला शब्द, त्यात पळपुटेपणा आहे, भित्रेपणा आहे. वेद आम्हाला शिकवतात फेस द सिच्युएशन ॲज इट इज. जी परिस्थिती आहे तिला धैर्याने तोंड दे. संपूर्ण वैदिक वाङ्मयामध्ये भय नावाचा शब्दच नाही. सर्व ठिकाणीही अभिही 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 असंच सांगितलं की निर्भय हो, निर्भय हो, निर्भय हो. कशाचं भय नको. मुळात कशामुळं भित्रे आहोत? संपण्यामुळं भित्रे आहोत. संपण्याविषयीची भयाची भावनाच संपली तर आपल्या इतकं निर्भय कोण? भागवत हे आम्हाला शिकवतं. मी मरेन, माझी सुखाची साधनं नष्ट होतील, या भ्रमातून भागवत अगदी नेमकेपणाने आपल्याला बाहेर काढतो. आता भ्रम म्हणजे काय? सगळं नाही समजलं तर मग पुढचं आपल्याला नाही कळणार. जगन मिथ्या. मिथ्या म्हणजे खोटं नाही, कारण का आपल्याला शाळेत शिकवलं सत्य म्हणजे सत्य, मिथ्या म्हणजे खोटं. मिथ्याचा खरा अर्थ आहे जे परिवर्तनशील आहे, ते मिथ्या आहे. या हाराला मी तुम्हाला दाखवलं आणि म्हटलं की कशी आहेत फुलं, तुम्ही म्हणणार टवटवीत. उद्या दाखवलं तर ह्याचा टवटवीतपणा स्थायी नाही. त्यामुळं जे शाश्वत नाही ते मिथ्या आहे. आज आपल्याला एखादा माणूस खूप जवळचा वाटतो, 4 दिवसांनी काहीतरी घडतं ते बरोबरच घडलेलं असतं असंही नाही, कल्पना असते. आपण म्हणतो की नाही यार फसवलं त्याने. 4 दिवसापूर्वी छान असतो, आज छान नाही. आज छान नाही ने एकदम आपल्या लक्षात येतं की आपल्यावरती एक मोठं संकट येणार होतं, पण आपल्या परस्पर त्यांनी दूर केलं तर तो आज एकदम चांगला होतो. म्हणजे इथे काही स्थायी नाही, म्हणून जग मिथ्या आहे. बाकी जग दिसतं आहे, ते दिसतंच आहे, ते खरंच आहे, हे वास्तवातलं आहे. पण हे मिथ्या का आहे? तर हे परिवर्तनीय आहे, बदलतं आहे. हे नेहमी बदलतं. रंग बदलती, इस रंग बदलती दुनिया में. काय गाणं आहे ते? इस रंग बदलती दुनिया. तुमची परीक्षा घेत नाही मी आज. भ्रम म्हणजे मिथ्याला सत्य मानणं. हे कोण करतं? माया करते. माया चित्रपट बघताना आपल्याला रडू येतं ना, हसू पण येतं. मारामारी सुरू झाल्यानंतर शिट्ट्या वगैरे पण मारतो आपण, मार. पण सगळं माहिती आहे की हे सगळं खोटं आहे, आणि हे सगळं खोटं आहे तरी आपण त्यात रमतो. हे कोणाच्या मदतीनं?
रमावं बरं मायेच्या मदतीने. जे नाही ते आहे असं दाखवते, जे आहे ते लपवून ठेवते आणि मनामध्ये एक कन्फ्युजन निर्माण करते. दॅट इज भ्रमा. तो भ्रम आहे. मग हा भ्रम कशातून निर्माण झाला तर भागवत म्हणतं अज्ञानातून निर्माण झाला. कारण का ज्ञान आलं की प्रकाश आहे. प्रकाशात माया टिकत नाही. ज्ञान आलं की यथार्थ आहे. यथार्थात भ्रम टिकत नाही. ज्ञान आलं की सगळे विकल्प जातात, सत्संकल्प उरतो. मग भ्रम कसा राहील? मग भ्रम अज्ञानातून निर्माण होतो. अज्ञानच आसक्तीला जन्माला घालतं. साखळी लक्षात घ्या. अज्ञान, भ्रम, त्यातून आसक्ती. अज्ञानामुळं आसक्ती वाढते. एवढ्यावरती चाललं असतं. आसक्तीने अहंकार वाढतो. माझं माझं माझं. काही माझं नाही. पाल म्हणते माझं घर, झुरळ म्हणतं माझं घर, विंचू म्हणतं माझं घर. तुझं घर कुठलं? तुझं फक्त दारावर नाव आहे आणि ते सुद्धा बाळ्याला जाईपर्यंत किंवा इकडे घरी येईपर्यंत बदललेलं असतं. अहंकार भयंकर वाईट आहे. तो आसक्तीतून निर्माण होतो. आसक्ती म्हणजे काय? पॉझेसिव्हनेस. हे माझं आहे, माझं आहे, माझं आहे, माझं आहे. कोणी कोणाचं नाही. मी तरी माझा आहे का? मी न माझा राहिलो. मी तरी माझा कुठे आहे? मग जर अहंकारच असेल आयुष्यामध्ये तर ज्ञान कसं येईल? अहंकार अडकून ठेवत राहील. मग मुक्ती कशी मिळेल? अहंकार अधिक अधिक संकटामध्ये टाकेल. मग आनंद कसा प्राप्त होईल? म्हणून भ्रमामुळं भ्रम अज्ञानातून निर्माण होतो. अज्ञानातूनच आसक्ती निर्माण होते. आसक्तीतून अहंकार निर्माण होतो आणि अहंकारातून सगळे प्रश्न एक 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 निर्माण करतात. म्हणून संतांनी मागणं काय मागितलं? अहंकाराचा वारा न लागो माझी या राजस. अहंकाराचा वारा सुद्धा नको. आसक्ती कसं कसं अडकवत जाते आपल्याला, फार मजेशीर गोष्ट आहे. आपल्याला कळतच नाही. माझंच उदाहरण सांगतो म्हणजे मग कोणाला राग यायला नको. आता समजा हे व्हिडिओ शूटिंग करणाऱ्याने इकडून एक कॅमेरावाला पाठवला ना, तर मधून मधून मी त्याच्याकडे बघून बोलतो. का? आसक्ती आहे की इकडून म्हणजे फक्त चेहरा इकडे असेल तर मी त्याला म्हणणार इकडे ये का, इकडून टक्कल जास्त दिसतं मला, मी म्हणणार इकडे ये. आता 74व्या वर्षी टक्कल कोण बघतं? तुझी अक्कल बघणार लोक ना. पण आसक्ती. मी एकदा माझ्या गुरुजींना सकाळच्या प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये विचारलं कि स्वामी जी कई बार कई जगह मैं ये बताता हूँ कि आसक्ति नहीं होनी चाहिए, पर ठीक से मैं नहीं समझ पाया हूँ कि आसक्ति क्या होती है. तर मला असं वाटलं की आता छान 10 मिनिटाचा टॉक आपला तयार होणार. ते काहीच बोलले नाही. 2 मिनटं डोळे मिटून बसले. मी म्हटलं की गुरुजी क्या होती है आसक्ति? ते हंसले. देखो बेटा, जो कभी भी आ सकती वो आ सकती है. जो कभी भी आ सकती, कहीं पर भी आ सकती, कैसे भी आ सकती है. त्यामुळे जर वाचायचं असेल तर आसक्तीपासून वाचलं पाहिजे. मग आसक्ती कशातून निर्माण होते? अज्ञानातून निर्माण होते. म्हणून अज्ञानापासून वाचलं पाहिजे. म्हणजे खरं ज्ञान मिळवलं पाहिजे. ते खरं ज्ञान आपल्याला भागवत देतं. श्रीमद भागवत कथा आपल्याला ज्ञान तर देतच देतं, जिवंतपणाने मुक्ती मिळवून देतं.